1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा प्रश्न हा संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी निगडीत असलेला अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर चंदगडचे आमदार सन्माननीय शिवाजीराव पाटील यांनी सकारात्मक पुढाकार घेत पुढील आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत पेन्शन पीडितांच्या शिष्टमंडळाची प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिल्याने राज्यभरातील जुनी पेन्शन समर्थकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. चंदगड तालुक्यातील पेन्शन पीडित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आमदार सन्माननीय शिवाजीराव पाटील यांची सदिच्छा भेट घेत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भातील सविस्तर निवेदन त्यांच्याकडे सादर केले. श्रीकांत पाटील, प्रकाश चव्हाण, टी. व्ही. पाटील, आर. जे. पाटील, एम. बी. पाटील, बी. एम. पाटील, एस. जे. पाटील, आर. के. पाटील, तानाजी बोकडे आणि व्ही. पी. कागणकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जुनी पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीत येणारे अडथळे, कर्मचाऱ्यांपुढील आर्थिक व सामाजिक प्रश्न तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांची सविस्तर मांडणी केली. शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत सन्माननीय आमदार शिवाजीराव पाटील यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. राज्य शासनाच्या स्तरावर या विषयाचा प्रभावी पाठपुरावा करण्याची ग्वाही देत कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची प्रत्यक्ष भेट घडवून आणण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट आश्वासन दिले. या आश्वासनामुळे चंदगड तालुक्यासह राज्यभरातील जुनी पेन्शनच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे. अनेक वर्षापासून विविध कर्मचारी संघटना आणि पेन्शन हक्क कृती समित्या सातत्याने शासनाकडे जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे कॅबिनेट बैठकीपूर्वी मुख्यमंत्री स्तरावर संवादाची संधी निर्माण होणे ही राज्यव्यापी चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. यावेळी शिष्टमंडळाने स्पष्ट केले की पेन्शन हा केवळ आर्थिक लाभाचा विषय नसून कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेचा, निवृत्तीनंतरच्या सन्मानपूर्वक जीवनाचा आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचा मूलभूत प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने या मागणीकडे केवळ प्रशासकीय विषय म्हणून न पाहता सामाजिक न्यायाच्या दृष्टीने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे लक्ष आता आगामी कॅबिनेट बैठकीकडे लागले असून मुख्यमंत्री स्तरावरील प्रस्तावित भेटीतून जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नावर ठोस आणि सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. चंदगडमधून सुरू झालेला हा पाठपुरावा राज्यव्यापी पेन्शन चळवळीला नवी ऊर्जा देणारा ठरेल, अशी भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे.